मित्र एकत्रित आल्यानंतर काय होऊ शकतं याचाच प्रत्यय हिंगोलीमध्ये आला। एक दोन नव्हे तर तब्बल 5 मित्र एकत्र आले आणि किमियाच घडली। वेगवेगळ्या क्षेत्रातील 5 मित्र एकत्रित आले आणि तब्बल 25 एकर क्षेत्रफळावर गुळाच्या पावडरचा उद्योग सुरू केला। नुकताच या उद्योगाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज 15 ऑक्टोबर रोजी हिंगोलीतल्या तोंडापूर इथं पार पडला। हिंगोली जिल्हा नाव उद्योग जिल्हा म्हणून सर्वत्र गणला जातो। हिंगोली जिल्ह्यात उद्योग नसल्यामुळे प्रशासनाकडून नेहमीच उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जातं। यानंतरही हिंगोली जिल्ह्यात उद्योग लावण्यास उद्योजक हे अनुत्सुक असतात। मात्र अशा परिस्थितीत हिंगोलीत 5 मित्रांनी एकत्रित एक मोठा उद्योग उभारला, जो की हिंगोली जिल्ह्यातील पहिला उद्योग म्हणून नावलौकिकास आला। खरं तर हिंगोली जिल्हा हा नाव उद्योग जिल्हा म्हणून शासनाने घोषित केलेला आहे, परंतु माता भवानी जागरी पावडर उद्योग हे वारंगा ॲग्रो इंडस्ट्रीज संचलित हा उद्योग आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी हे एक संजीवनी देणारा हा उद्योग आहे। आणि यामध्ये जवळजवळ दररोजचं 1200 टन ऊस गाळप होणार आहे आणि हे गुळ पावडरचा हा उद्योग आहे। आपल्या जिल्ह्यातील हा एकमेव उद्योग आहे आणि या उद्योगाच्या मार्फत हजारो शेतकऱ्यांना आणि कामगारांना रोजगार मिळणार आहे आणि जवळजवळ 500 ते कोटीच्या वरची उलाढाल असलेला हा उद्योग आहे आणि जवळजवळ 10 ते 15 हजार शेतकऱ्यांना आणि कामगारांना आणि आजूबाजूतील परिसरातील व्यावसायिकांना हा रोजगार देणारा हा उद्योग आहे। आणि आज आम्ही हा उद्योग सुरू करण्याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही 5 जण, राजेश्वर पतंगे साहेब, विजय पाटील बोंडारे साहेब, सलीम भैया आणि राजेश्वर शिखरे साहेब असे 5 जण मिळून आम्ही हा उद्योग गुळ पावडरचा उद्योग सुरू केलेला आहे आणि आजपासूनच याचा गाळप सुरू झालेला आहे। याचा आम्हाला आनंद आहे आणि या उद्योगाच्या मार्फत नक्कीच आम्हाला विश्वास आहे की शेतकरी संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात तोंडापूर इथं वारंगा ॲग्रो फूड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून माता भवानी जागरी पावडर उद्योग चाचणी गणित हंगाम 2025 गव्हाण व मोळी पूजा समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला। हा उद्योग सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांनी साकारला। यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, नांदेडचे प्रसिद्ध डॉक्टर अंकुश देवसरकर, आखाडा बाळापूर येथील व्यापारी विजय भंडारे, पत्रकार शेख सलीम शेख चांदसाब यांच्यासोबतच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिकरे या 5 जणांनी मिळून हा हिंगोली जिल्ह्यातील पहिला जागरी पावडर उद्योग सुरू केला। आहे कळमनुरी तालुक्यामध्ये हा पहिलाच कारखाना नाही आहे, फक्त जागरी पावडर हा पहिला कारखाना आहे। आपल्या मतदारसंघामध्ये यापूर्वी 2 कारखाने आहेत। एक शिवूरचा कारखाना आहे, डोंगरकड्याला भाऊराव चव्हाण कारखाना आहे। या दोन्ही कारखान्यामध्ये जे आतमधलं जे ब्रॅकेट गेटकिन म्हणल्या जात गेलं, त्या शेतकऱ्याला न्याय भेटत नव्हता। त्या शेतकऱ्याची व्यथा होती, 15-15 महिने ऊस जात नव्हता। या संकल्पनेतून आम्ही, कारण इथं उजवा मेन पाण्याची कमतरता नाही, त्यामुळे इथे ऊसाचं उत्पादन जास्त होते। यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही ह्या कारखान्याचा उभारणीचा निर्णय घेतला। यापूर्वी माझ्या मनामध्ये 5-6 वर्षापासून चाललेला होता, कारण का माझे मित्र मारुतरावजी कवळे गुरुजी यांनी 600 मेट्रिक टनचा सिंधी येथे पहिला प्रोजेक्ट केला आणि ते माझ्या घरी आले आणि तुम्ही काहीतरी करा या माध्यमातून माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली। त्या माध्यमात आम्ही 5 जण मिळून हा कारखाना उभारणीसाठी घेतला। पाहत आहोत की लोकांचा गुळाच्या चहाकडे प्रभाव फार मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे की आपण हे गुळाचा पावडर करतोय तोही म्हणजे विदाऊट केमिकल आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही। जसं आपल्या साखरेत केमिकल येते, परंतु गुळामध्ये आपण जे वापरायलो त्याच्यात केमिकल नाही, त्यामुळे हे शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे। आणि मुळात आता याची जी विक्री आहे, आपण चांगल्या उच्च क्वालिटीची जर आपण पावडर काढली तर विदेशात खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे। या कार्यक्रमास परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, प्रतिष्ठित नागरिक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उद्योगामुळे परिसरातील शेकडो युवकांना रोजगार तर मिळणारच आहे, याशिवाय ऊस उत्पादक शेतकरी यांचा ऊस साखर कारखाने नेण्यास टाळाटाळ करत होते, त्यांना मोठ्या प्रमाणावर या उद्योगाचा फायदा होणार आहे। जागरी पावडरची मागणी दिवसेंदिवस वाढत असून याचा निर्यात भारतच नाही तर भारताबाहेरील देशात सुद्धा करण्यात येणार आहे।
यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उद्योगामुळे परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे. या उद्योगामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांना देखील मोठा लाभ मिळणार आहे. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.